आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अलीकडे पक्षात नाराज तर नाही ना असा प्रश्न उभा राहिलाय। कारण गायकवाड यांनी नुकताच जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाली। त्यानंतर त्यांनी काल चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला। या संवाद मेळाव्यात स्टेजवरील बॅनरवरती फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। अख्ख्या बैठकीत सभेमधल्या आसपासच्या बॅनरवरती पाहिले तिथे सुद्धा संजय गायकवाड आणि त्यांच्या मुलाचा चेहरा होता। ना बॅनरवरती पक्षाचं नाव ना पक्षाचं चिन्ह, इतकंच काय बाळासाहेबांचा किंवा एकनाथ शिंदेंचा साधा फोटो सुद्धा नव्हता। एवढंच नाही तर शिवसेना हे नाव सुद्धा बॅनरवर नसल्यानं संजय गायकवाड पक्षामध्ये नाराज तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली। कारण पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे नाव, चिन्ह बॅनरवर असावं असा नियमच आहे। मात्र कालच्या या मेळाव्यातील बॅनरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यामुळे संजय गायकवाड नाराज तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली। याबाबत संजय गायकवाड यांना विचारलं असता त्यांनी सरळ उत्तर देणं टाळलं। ते शिंदे साहेबांचा फोटो असेल किंवा शिवसेनेचं चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचा फोटो, आज कुठे काही दिसत नाही, काही नाराजी आहे पक्षावर? नाही, पक्षाचा तो नाराजी विषय नाही आहे, ते तर आमच्या काळजामध्ये आहेतच ना, सगळं भाषण त्याच्यावरच होतं। दरम्यान संजय गायकवाड यांच्या नुकताच पावसाळी अधिवेशनात केलेला राडा त्यांना चांगलाच भोवला। एकनाथ शिंदे यांच्याही हे प्रकरण चांगलंच अंगाशी आलं। देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुतीतले इतर सगळे नेते या सगळ्यांनी संजय गायकवाडांच्या या कारनाम्यावरती नाराजी व्यक्त केली। गायकवाडांच्या या कारनाम्यांमुळे शिंदेंना दिल्लीतही बोलणी ऐकून घ्यावी लागली। त्यामुळे दिल्ली दौऱ्यानंतर शिंदेंनी संजय गायकवाडांसोबतच आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची कानउघडणी केली आणि सक्त तंबी दिली। त्यामुळे संजय गायकवाड हे पक्षात नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली आणि याचंच नाराजीचं चित्र आज समोर आलं, जेव्हा त्यांच्या शिवसेना मेळाव्यामध्ये ना एकनाथ शिंदेंचा फोटो होता ना शिवसेना हे नाव। त्यामुळे आता संजय गायकवाडांचं पुढचं पाऊल काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।